काल छत्तीसगड आणि पूर्व विदर्भावर असलेलं अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन आज पश्चिम विदर्भापर्यंत सरकले आणि ही त्याची मुवमेंट होताना त्याची तीव्रताही कमी झाली आणि ते सध्या डिप्रेशन आहे. सध्या आपल्याला हे डिप्रेशन पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेशच्या क्षेत्रावर सक्रिय असल्याचं दिसतंय आणि त्याच्या भोवती फिरणारे वारे आपल्याला इथं दिसून येतात. अजूनही वाऱ्यांचा वेग खूप जास्त आहे. हे क्षेत्र सुरुवातीला पश्चिम बंगालच्या जवळ इथे तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवास पूर्णतः पश्चिम दिशेने झालेला आहे आणि हा प्रवास उद्यापर्यंत याच्या पुढे वायव्येकडे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण याच्या आधी पण बघितलं होतं की जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवरून सरकत असतं तर त्याच्या पश्चिम दिशेला किंवा दक्षिणेला हे पावसाचं क्षेत्र असतं. तर त्यामुळे सध्या हे क्षेत्र जरी मध्य प्रदेश किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दरम्यान असेल तरी पावसाचं क्षेत्र हे साधारणतः ह्या भागामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते आणि जसं जसं हे क्षेत्र वर सरकेल त्याप्रमाणे पावसाचं क्षेत्र जे सध्या आत्ता पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर आपल्याला दिसते हे क्षेत्रसुद्धा वर सरकेल. त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये पावसाचं सध्याचं जे काही प्रमाण आहे हे कमी होईल. या क्षेत्राशी संबंधित पावसाचा प्रवास गेल्या 24 तासांमध्ये कसा झाला आहे हे आता आपण पाहूयात. तर सुरुवातीला आपल्याला इथे दिसतंय की जेव्हा एक क्षेत्र छत्तीसगडच्या आसपास होतं तर सुरुवातीला पाऊस हा पूर्व विदर्भावर झाला. त्यानंतर हे पावसाचं क्षेत्र पश्चिम विदर्भापर्यंत सरकलं जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भापर्यंत आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा हे क्षेत्र आता पश्चिम विदर्भापर्यंत सरकलेलं आहे तेव्हा पावसाचं क्षेत्रसुद्धा त्याच्या आणखीन पश्चिमेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि इकडे उत्तर कोकणापर्यंत आपल्याला सरकलेलं दिसतंय. त्याच्यासोबत इथे गुजरातमध्ये किंवा पश्चिम मध्य प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा मोठा पाऊस झालेला आहे. यापैकी एक चांगली गोष्ट आत्ता अशी झाली आहे की नंदुरबार या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि कालपासून या भागामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे. या ढगांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या कलरवरून त्या भागामध्ये किती पाऊस होतोय किंवा किती उंच ढग तयार होत आहेत ज्याच्यामध्ये पाऊस देण्याची क्षमता जास्त आहे हे आपल्याला कलरवरून समजून येतं की ज्याच्यामध्ये आपल्याला निळ्या आकाशी रंगाचे जे ढग आहेत हे खालच्या लेवलचे आहेत की ज्याच्यामुळे खूप मोठा पाऊस होत नाही. साधारणतः मध्यम स्वरूपाची संततधार सुरू असते. पिवळ्या रंगाचे ढग एक मध्यम लेवलचे आहेत, मात्र लाल रंगाचे किंवा ज्या ठिकाणी ब्राऊन कलरचे आपल्याला ढग दिसतात हे उंच ढग आहेत. मात्र ते ज्या भागावर तयार होतील त्या भागामध्ये मोठा पाऊस होतोय आणि आपल्याला असंही दिसेल की ही प्रत्येक फ्रेम साधारणतः 15 मिनिटाची आहे. त्यामुळे खूप कमी वेळामध्ये त्या एका भागावर ढग तयार झाल्यामुळे त्या भागामध्ये मोठा पाऊस होतोय आणि फ्लॅश फ्लडसारखी स्थिती येते. तर हे कमी वेळामध्ये जास्त पाऊस देणारे जे ढग आहेत हे सुद्धा या डीप डिप्रेशनमध्ये तयार होत आहेत आणि त्याचं क्षेत्र आता पश्चिम दिशेला सरकत चाललं आहे गेल्या 24 तासांमध्ये असं दिसून आलं आहे. हे क्षेत्र आधीच मी ज्याप्रमाणे सांगितलं की आता डीप डिप्रेशन झालं आहे. डिप्रेशनचं आता पुढच्या 24 तासांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे म्हणजे लो प्रेशर एरिया होणार आहे आणि हा लो प्रेशर एरिया वर वायव्येकडे सरकेल म्हणजे पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातच्या दिशेने सरकेल. तर त्यामुळे हे जे काही आत्ताचं पावसाचं क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला वर सरकताना दिसून येईल. त्यामुळे पुढच्या 24 तास राज्याला काळजी घ्यायची. या 24 तासांमध्ये किंवा आज रात्रीपर्यंत साधारणतः नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, खाली साताऱ्यापर्यंत आणि इकडे पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आणि खालचा रत्नागिरीचा काही भाग या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. याच दरम्यान इथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि खाली इकडे सोलापूर या भागामध्ये सुद्धा पुढच्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसाचं प्रमाण उद्या रात्रीपर्यंत कमी झालेलं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.